गाईस 3 वाजले आहेत. बाळाने 3 वाजता झोपली. आता ती 12 वाजल्यापासून चालू आहे. आता आम्ही दोघांनी मिळून तिला झोपू घातलंय आणि आमची मॅडम झोपली. मी दूध नहीं बनाती अरे फिर प्रज्ञा फ्रस्ट्रेट झाली. प्रज्ञा म्हणे हा उठते उठते आम्ही तुमच्यासोबत उठते ऐसा ऐसा. तिला बिचारीला ओरडत होते. तिला काय समजतं. हाँ बोलते हाँ उठती हूँ रुक तेरे साथ में डांडिया खेलती हूँ ऐसा ऐसा. तेरे साथ उठ के बैठती हम लोगों को रोज जो जगाती है. दिन में करना परेशान रात में क्यों करती है ऐसा मत. हाँ बघा यही है वो जुलमी. काय नाही आता महिनाभर आपल्याला झोपेची कुर्बानी द्यावा लागेल. 1.25 महिन्याची होस तर परेशान करते मी बी. ही कूलरची सावली. हे बघा 3 वाजले तर बरोबर 3ला झोपली. काल पण ह्याच टायमाला झोपली होती. आता रोजचं झालं मॅडमचं. आता आम्हाला सवय लावून घ्यावं लागेल. ती काय चेंज नाही होणार. हां चला मग गाईस सकाळी भेटूयात. बाय बाय. आता झोप उडाली आहे बघा. एकदम फ्रेश वाटतंय. असं काही नाही पण आता ट्राय करावं लागेल झोपायचं. पण 2 तासाने परत उठणार ती. लय मजा येते आपण आमच्या लय मजा येते रात्री जागायला. तिचा चेहरा बघून सगळं विसरून जातं माणूस आणि उठतं लगेच. जाम जरा एवढीच आहे पोरगी. पण आवाज एवढा मोठा आहे ना की यार बाप म्हणलं आता काय खरं नाही. आणि प्रज्ञा माझ्यावर ओरडत राहते आणि ती मोठे झाल्यावर ती पण मला ओरडणार. आता 2 माझ्यावरती ओरडणाऱ्या झाल्यात घरामध्ये. चला गाइस कोशिश करते हैं सोने की. बाय बाय गुड नाइट. सी यू इन द मॉर्निंग. बाळाच्या हातात आज बांधले बघा. आणि बाळाला आज नवीन कपडे घातलेत. दाखव रे प्रज्ञा. अरे बापरे पैर में ये भी पहना है. पैर सॉक्स हातात सॉक्स. पैर में बांध रहे धागा. मैंने ऐसे भी बांधा. एवढे से पाय छोटे छोटे. मुंह नहीं दिख रहा ना. मुंह नहीं दिख रहा बघा. एवढे से हात ते क्यूट क्यूट सगळं झालं. आता व्यवस्थित आपलं कार्यक्रम. पाऊस चालू आहे बाहेर. लाईट गेलेली. किती मस्त दिसत आहेत. हात छोटे छोटे. वाव. पायात वाळे घातलेले. अरे बापरे. पाऊस होतोय गाईस बघा रिमछिम. आणि इकडे अरुण बदमाश पोरगा. वातावरण सुंदर. केसाला तेल नाही लावलं म्हणून असे भुरकट झालेत. आज आमचा बाहेर जायचा दिवस आहे. 7वा. किसको अरे बापले कोकडे लय भारी दिसायली आज. चला बाहेर. अरे ही टोपी लय मोठी. चल जा बाहेर आता. कोकडे लय भारी कपडे घाल. काय चप्पल घालतो.
खुशी बोल ना. आव्याच्या घुगऱ्या खेळायला गेलो. आव्याच्या घुगऱ्या घ्या. कानात कानात कानात. तिला खेळायला न्या म्हण ना. खेळायला 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 न्या. आव्याच्या घुगऱ्या घ्या आणि खेळायला न्या. गुर्र. आव्याच्या घुगऱ्या घ्या आणि आव्याला खेळायला न्या. गुर्र. आव्याच्या घुगऱ्या न्या. आव्याच्या घुगऱ्या न्या. आव्याला ही वाली हे आव्याच्या घुगऱ्या घ्या. घुगरा घ्यावायला खेळायला कुर्र. आव्याच्या घुगरा घ्यावायला खेळायला कुर्र. आव्याच्या घुगऱ्या घ्या आव्याला तर गाईज खूप सारं सॉरी गाईज, कारण आपला ब्लॉग जो आहे छोटासाच होतोय आणि शूट करायचं होतं की आपला अरुण वगैरे साहिल सगळे छोटे छोटे मुलं वगैरे अजून आपल्या म्हणजे आपले रिलेटिव्स वगैरे नाचत होते, एन्जॉय करत होते खूप मस्ती. आणि त्यांना म्हणजे बाया होत्या तर त्यांना व्हिडिओ काढायचं म्हणजे त्यांना आवडलं नाही असं, म्हणजे ते बोलले की नका करू व्हिडिओ वगैरे. तर आणि आपल्या फोनमध्येच गाणे लावले होते आपल्या स्पीकरवरती, या आयफोनमध्येच गाणे वाजत होते म्हणून ते शूट करताना आलं. आणि आपल्या बाळाचं नाव आहे आव्या. आव्या आव्या हे नाव आहे. तर हे प्रज्ञाला खूप आवडलं आहे नाव. बाळाच्या आत्याने सांगितलेलं आहे नाव, बाळाच्या सख्या आत्याने नाव सांगितलं आहे आव्या करून. तर ते ठेवतोय आम्ही. आणि खुशी पण आत्याच आहे पण चुलत आहे, पण चुलत आम्ही बोलत नाही, सख्यासारखेच आहे आमच्यासाठी सगळे. साहिल पण सख्या भावासारखंच आहे माझ्या, साहिल अरुण दोघं पण. नाही तर तो व्हिडिओ बघते बोलते साहिलचंच का नाव घेतलं. हे दोघं एवढं भांडतात ना गाईज की काही असलं कुठं जायचं असलं ना तर ते टॉस करावं लागतं मला दोघांमध्ये की मग म्हणजे मी येईल असं चालतं मग सोबत माझ्या कुठे बाहेर फिरायला. म्हणजे कसं मजा येते त्यांना माझ्यासोबत फिरायला. तर आपल्या बाळाचं नाव आहे आव्या. फायनली नाव ठेवलेलं आहे. प्रज्ञाला खूप आवडलं आणि माझं म्हणजे मला स्पेशली नाव ठेवायचं होतं राया, सिया, परत धृती, हे 3 नाव मी विचार करून ठेवले. आणि नित्या, 4 नाव. काय हात जळालाय पान तिचा कसा बोट, त्याने ते गरम गरम पकडलं टोपलं पातीला. आता मस्त मजा येईल का हा प्रज्ञा? ए प्रज्ञा, पोरगी उठली. तर गाईस इकडे आज आपल्या बेबीच्या नामकरणच्या दिवशीच साहिलचा बड्डे सुद्धा आहे. आणि मी गेलेलो याच्या मेडिकलवरती गेलेलो डिस्प्रिन आणायला. मला खूप डोकं दुखत होतं. तर ते आणताच मी आपल्या गावातल्याच माणसाचं इकडे केकचं शॉप आहे तर मेडिकलच्या तिकडे. तर त्यांना सांगितलं संध्याकाळी तुम्ही येताना केक घेऊन या घरी. मग त्यांनी केक घेऊन आले ते. आणि ह्या लोकांना वाटलं की मी केक वगैरे काय आणला नाही. मग हे लोक बोलत जाऊ आपण जा, पण रात्र झालेली. मी बोलला दुकान बंद झालं आता जाऊ द्या, ह्यावेळेस केक नका कापू. पण मी मागून फ्रीजमध्ये ठेवला आहे. आता बोलवतो साहिलला त्यांना, मग केक कट करून घेऊयात. बड्डे भाई सोना नाही गेला पाहिजे. तर आता त्याला सरप्राईज देऊ आपण. तर काही सगळ्यांना बोलवलं आहे मी. माझं बाळ झोपलं का? नाही झोपलं? हां, मी तुम्हाला नाव सांगितलेले माझी चॉईस. तर कुठलं नाव तुम्हाला आवडलं? मी सांगितलेलं धृती, सिया, राया यापैकी कुठलं आवडलं ते सांगा कमेंट करून. मग आपण चेंजेस पण करू शकतो. पण प्रज्ञाला खूपच जास्त आवडलं आव्या नाव. तुम्हाला कसं वाटलं ते सांगा. आणि तुमच्या दिमागात पण एखाद सुंदर नाव असेल तर ते सुद्धा सांगा. ओके, चला आता बड्डे सेलिब्रेशन करूयात. हां
प्रज्ञा बाळाला दूध पाजतीये, मग लगेच बाळ झोपलं की बर्थडे सेलिब्रेशन करूया. Few moments later. गाइस थोड़ा सा घर गंदा है, इग्नोर करो उसको. हाँ खद्या मतलब ये रोने लगी ना. तेव्हापासून अजून तू खाणं नाही झालं का? खाए कब का खा रही थी मैं. बारीक करून दिले मी. थोड़ा सा खाया मैंने. तुला काहीच येत नव्हतं तसं, तुला काहीच येत नाही, तुला खाणं पण येत नाही. सो गई. ती म्हणते ही लोडी आज घंटा झाला ना घरी, आपण भाकर करून गेलेलो, भाकर खाल्ली तिकडे जाऊन. जाने दो. हाँ बाद में खाऊंगे ना दूध डाल के. आगं डोक्यात धर जरा. हाँ, मच्छर काट रहा है ना. माय होते होती हो बाई. तिचे हात येडी आठी येडी सगळं मामाला भाकर भाजी चुरून तिला पाणी आयत असं तिला बस खुशाल वाजून ते बसायचं मांडून. आपलं स्टूल कुठे आहे? आणि मामा घरी नसला ना तर ती अशी काहीच आणत काय नसत, म्हणतो स्टूल? स्वतः करून खात नसून अशी तू आहे सूल. कि बच्चा जब हुआ था तब. पण ते हुशार नाही गं बाई, काय पोरी आता त्या हुशार होत्या, काय चॅप्टर भाकर नाही खाल्ली. तिला भाकर खायला घंटा लागते, तिला भाकर पण खाता येत नाही, कचा कचा चावता येत नाही. हापा मी तिला भाकर चुरून दिली आणि घरी गेले, भाकर खाल्ली, हापा एकाच दातावर भाकर खाल्ली तू तर घालायचं रे. आणि हिला गरगट चुरून दिलंय तरी तिला गिळतच नाही. गरगट खाऊ वाटत नाही ना. लेच येडे रे, ते खरं हिच्या चॅप्टर नाही. लय पोरी चॅप्टर होता आता. आता गरगट असं करायचं, असं गरगट माय हात जलाय ना आणि ते खाली तिने असं फटाफट. टिफिन असं करायचं. चला. अशी ते मागं डाळ दिली हो. असं गरगट गेले ते चूट खाली. अगं म्हणलं पिऊन तरी घे, तेव्हा ते पियलं. तुला नवरा हुशार भेटला म्हणून बरं, नाही तर तो काहीच खरं नाही जिंदगीचं. लावू का? चला बस बर्थडे बॉय. माझी सोडे नाही. ते कसं लावा आपली तांदूळ नका लावू. हम कैसे विश करेंगे. ओवाळा. ती एक बाई देते. ओवाळा. ती एक झाली आता, ती बाई एक झाली ओवाळा. उठली उठली. अभी रोएगी रडू क्या नको. क्या. हसायला साइड को लगा बेचारे के लिए, कुछ लाया ही नहीं गरीब को. असं असं. मुझला देगी क्या उसको. ही कशी तर बहिणीने दिलं रे, ही हुशार. बाईला इथे काय आहे ती? मला कुलकुला वाटतो बाबा. साखर नाही जास्त टाकत त्याच्या हातात. है ना चॉकलेट डालना उसमें. ही नाही, ही नाही. नहीं उसको नहीं लेने का है, उसका मुंह दिखाना ही नहीं है. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे डियर साहिल, हैप्पी बर्थडे टू यू. अरे लय वेळ चालला. May God bless you dear. असं नाही करायचं बाळा. माई बड़ी है ना. धर. धर. ते ते खा. माझ्याकडे बाय पडत का तिच्या कसं एकदा. सर खिला मम्मी को. रुक गया. तुम्हाला नाही खायचं. त्या फरसाण बिरसाण. मेरे को नहीं खाने का है. आधी काय करायचं खाल्ला. चहा सांग सगळ्यांचा. आधी जायचंय, आधी. अरुण वो पीछे म्यूजिक स्टॉप कर दे अभी, बंद कर दे अभी. आशीर्वाद ले साहिल माय का. पाय पडा. भाऊच्या भाऊच्या. बस 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 सुखी रहो, सुखी रहो. अरे इसको क्या हो गया. हाँ तेरे भी पड़ेगा क्या फिर अभी. ये लगता है जिगरी दोस्त है, इसको अकेले को बोला है. तिचे है ना? खास असतं ते. ओय
खुशी तेरे को नहीं खिलाया ना, देखना खुशी को खिलाया ही नहीं, कैसा भाई है बेचारी बहन। ये प्लेट है खुशी, इसमें प्लेट है, देना ड्रॉअर में है प्लेट। गाइस डिपार्टमेंट चालू झाले इकडे, खाली शिफ्ट वरती इकडे कपडे बिपडे सुकायला लावलेत एकदम। माझ्या घराची दशाच बदलली। आणि इकडे बकुळा नामदेव घोटाळे पिक्चर बघते प्रज्ञा, मराठी पिक्चर संपत आला आता। कोणी कोणी बघितला हा पिक्चर लवकर सांगा। आणि आपला ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि भेटूयात मॉर्निंगमध्ये। आता मला उद्या जायचं आहे बँकेमध्ये अर्जंट कामाने, ओके। आणि बाळाची आपल्या बेबीची शॉपिंगसुद्धा करायची आहे, मला खूप काय काय घ्यायचं आहे तिच्यासाठी। तर भेटूयात शॉपिंग डेवरती। बाय बाय, नेक्स्ट ब्लॉग बेबीची शॉपिंग, ओके। टेक केअर गाईज।